जम्मू कश्मीर के पर्यटन स्थल पहलगाम में हुए आतंकवादी हमले में बचे नांदेड़ निवासी कृष्णा लोलगे और उनकी पत्नी साक्षी लोलगे आज सुरक्षित रूप से अपने गृह नगर नांदेड़ लौट आए। लोलगे दंपति ने इस भयावह हमले का प्रत्यक्ष अनुभव साझा करते हुए बताया कि किस प्रकार वे मौत के साए से लौट कर आए हैं। जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले में बाल बाल बचे नांदेड़ निवासी कृष्णा और साक्षी लोलगे आज घर लौट आए। 22 अप्रैल को हुए इस हमले में 26 पर्यटकों की मौत हुई और कई घायल हुए। लोलगे दंपत्ति घटनास्थल से कुछ ही दूरी पर थे और गोलियों की आवाज़ एवं अफरा तफरी का अनुभव उन्होंने किया। उन्होंने सुरक्षित स्थान पर छिपकर अपनी जान बचाई। नांदेड़ लौटने पर परिजनों ने राहत की सांस ली है। थरारक होता एकदम, म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणं गेलं। 15 ते 20 मिनिटाचाच फरक होता, जास्त काही गॅप नव्हता। तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचल्यासारखं झालं। हा तिथं होतं तेव्हा भीती होती, इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स, काही टेन्शन नाही। आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळलं, दगड खाली सरकायले, लँडस्लायडिंग झाली अशी चर्चा ऐकली। आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे। ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली, हे झालं। त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता। आम्हाला आता ते म्हणजे तसं सांगण्यात आलं, माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली। आम्ही 19 तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलतो फिरायला वगैरे ITC टूर मार्फत। मग आम्ही 21 तारखेला चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला। दुसऱ्या दिवशी आम्ही 22 तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो। तर तिथं 8 साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं। तर आम्ही ते करताना पहिली 3 नंबरची आमची जी होती साईट ती कोणती ती वैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो। तिथं 1-1.5 तास होतो आम्ही। तिथून निघाले की 15 ते 20 मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे। मग आम्हाला जसा आवाज आला, आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर, तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला। तर असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला, नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला। मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं। मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून। आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला, हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची। समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये, कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं। पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं, व्हॅलीमध्ये नव्हतं। तिथं पोलीसवाले कोण नव्हते, काय नाही। तिथं हल्ला झाल्यावर पोलीसवाले हे ते गेले चॉपर। मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं, म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच 10-15 मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला। म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली 1-1.5 घंटा आम्ही तिथंच होतो। आम्हाला थोडंसं बेचैन वाटलं की आता निघून जाऊ, दुसऱ्या स्पॉट बघावं। ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता, आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला। मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना। वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होते, त्याच्यामुळं 1 दिवस बंद होतं, दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर सुरू झालं तिथले श्रीनगर।